स्वामी येऊन जायला तर कोणा समजत नाही माहिती का? हा खरं कोणाच्या रूपात येतात. म्हणजे यांचं काय म्हणायचं की देव असं म्हणतो की बाबा तुला सांगूनच काय पाहिजे तू मंदच आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 10. आता कामावर जायचं होतं, आंघोळ वगैरे केली, मस्त आपला दररोजचा नाश्ता आहे का चहा पोळी, त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच खात नाही. चला तर आता आम्हाला जायचं शॉपवरती पायी. तर गाईच आत्ताच मी आलो शॉपवरती, लाईट वगैरे चालू केले, देवाच्या पाया वगैरे पडून घेतो. तर गाईज हा मला आता पॅक करायचा आहे. हे सिरन कोटाई कॅप्सूल आहे आणि रसगंधी मेजुगू, हे आयुर्वेदिक औषध आहे. मला काही यांच्याबद्दल नाव वगैरे नाही माहिती, पण हे पॅक वगैरे करायचे, त्याचा ॲड्रेस वगैरे सर पाठवत आहे. मग आता सर वगैरे ॲड्रेस पाठवू का? मग हा पूर्ण मला पॅक करून घेऊ आपण एका बॉक्समध्ये. वगैरे पॅकचं झालेलं आहे. आता त्याच्यावर स्टिकर वगैरे चिपकवलं आहे. आता आपल्याला अंजनी कुरिअर म्हणून आपलं एक आहे कुरिअर, त्याला द्यायचं आहे. तोपर्यंत बाय बाय. तर गाईज आत्ताच आपण ब्लॉग वगैरे अपलोड केला 1 वाजता. दररोज आम्हाला 1 वाजतोय गाईज ब्लॉग अपलोड करायला. कारण की रिझन असं आहे की मला रात्री व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नाही. जेवायला जाऊया गाईज, दुपारचे वाजले 1:30 वाजता म्हणजे जेवण वगैरे करून चला. तर गाईज आत्ता घरी आलो, असं जेवू राहिले. मला फोन पण केला नाही जेवण करायचं काय नाही. स्वामी येऊन जायला तर कोणा समजत नाही माहिती का? हा खरं कोणाच्या रूपात येतात. म्हणजे यांचं काय म्हणायचं की देव असं म्हणतो की बाबा तुला सांगूनच काय पाहिजे तू मंदच आहे. तर त्याला जर आता माझं जेवण वगैरे करून घेऊ, यांच्या आधी लागलो ना माझा वेळ वाया जाईल. तर काही जेवण वगैरे केलं, जेवण वगैरे झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता शॉपला आलो. शॉपला इथं मस्त अंधार वगैरे आहे. आता मस्त लाईट वगैरे ऑन करायचे, हे ऑन करून द्यायचं. तर काहीच हे भाऊ आले, हे भाऊंचं इथं सगळं साहित्य पडलं तर त्यांनी उचललं वगैरे, त्यांची गाडी वगैरे आहे. आता हा बॉक्स वगैरे पॅक मी आधी करून ठेवला, तर आता हा अंजनी कुरिअरला जाईल. तर काही सगळं झालं, आता संध्याकाळ झाली, आता घरी जायचं आहे. घरी जाऊन आता मला घरी भेटतो काहीच. निघालो आता घरी. इथून आमचा रोड आहे दररोजचा, इथून जायचा. घरी आलो आता, मम्मी पप्पा झोपले ते, आणि माझं पार्सल इथं पार्सल आलं तर काहीच. प्रेमानंद महाराजांचं पुस्तक. तर काहीच पुस्तक फायनली आलेले, ब्रह्मचर्य कब क्यों और कैसे, श्रीहित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज. तर काहीच पुस्तक आलेलं आहे पहिल्यांदा आयुष्यात. आपण कधीच कोणतंच पुस्तक घेतलेलं नाही, कोणतंच नाही. प्रेमानंद महाराजांचं पहिलं पुस्तक घेतलेलं आता आपण. चालू आलेला आहे, ब्लॉग चालू आलेला आहे. पाऊस चालू आलेला आहे, पाऊस चालू आलेला आहे. तर काहीच पाऊस चालू आला काय वाटलं काय? मला काल नोटिफिकेशन आली होती, भरपूर पाऊस आहे. माझ्या मी म्हणे काहीतरी घेऊन ये, मी म्हटलं आता काय आणू. 2 समोसे आणले, 1 कचोरी आणली, ते पण भरून आणली पूर्ण, आणि 1 जिरा सोड्याची बॉटल. काय वाटते? तर काहीच पहिल्यांदा मम्मीचं विमानाचं आणलेले, पहिल्यांदा फर्स्ट टाइम. तुम्हीच का? मी नाही खाणार ते, काल ठेवा ना. तर काही ताटली पण मीच देऊ का आता? आज मी मस्त एन्जॉय करतोय. आपल्याला खिचडी पण घ्यायची. तर काहीच नशीब लागतं समोसे खायला पण. आम्ही आधी लहानपणी आम्हाला नाही भेटायचं, तर आमच्याकडे आहे पैसे. तर काहीच खिचडी एकदम क्वालिटी आहे. जर तुम्ही कधी खाल्ली ना माझ्या मम्मीच्या हातची, तुम्ही डबल कधीच खाणार. खाईल तुला. तर काय आमचं खिचडी वगैरे खाऊ, समोसे वगैरे खाऊ, आपलं जेवण आपण पूर्ण प्रॉपर करू. हे बघा, समोसा सँडविच विथ खिचडी. आज लवकर जेवण होऊन गेलं, 9 वाजले, 9 साडेनऊ वाजले. आज डायरेक्ट जेवण वगैरे होऊन गेलं. म्हणजे विचार करा, आज थोडं अपग्रेड झालं मी पुस्तक वाचून. मला थोडं असं, आणि आता मी 1 तास पाणी पिणार नाही. चॅलेंज आहे माझं. काय चॅलेंज?
मम्मी मस्त जेवण वगैरे करते, टी व्ही बघत. मी शक्यतो टी व्ही बघतच नाही जेव्हापासून मोबाईल आला ना हातात. कमीत कमी 5-1 वर्ष आले मोबाईल जेव्हापासून आला माझ्याकडे पहिले ओप्पोचा मोबाईल तो अजून पण आहे माझ्याकडे. बट मी त्याला विकणार नाही कारण की तिथून माझी पहिली सुरुवात आहे. त्याची ब्लॉगिंग मी याच्यापासून स्टार्ट केली 13 पासून, iPhone 13. तर काही आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या नवीन एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.